जात नव्हता येत नव्हता त्याला बोलतात सांडवा. सांड पाखरा आजाद के पाण्यावर गर्दी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज तुम्हाला आम्ही परत दाखवणार आहे आमचं कॉलेज. अजून काही बघायला आहे ना इथे. हे बघा सर्व आपले दोस्त आणि हा बॉडी बिल्डर पुढे चाललाय अजय. नाही चला आता आम्ही परत शेडमध्येच चाललोय. अजून काय आम्हाला फिरायला आहे नाही. रिसेस झाल्या का? आम्ही लेक्चर अटेंड करतो. आम्ही सिन्सिअर बॉयज आहे. सिन्सिअर बॉयज. हा झाड पडले, वीज चमकलेली, वीज पडलेली इथे वीज. चला तुम्हाला आता परत दाखवतो आमचा कॉलेज कसा आहे. पण आता इथे कॅमेरा लागलेला आहे. आमची शूटिंग येईल याच्यात, वाट लागेल आता. तर त्यांनी बघितला का पोरं इथे शूट करत आहेत. अरे आमचा समोर घोटीलाल सिंग इकडे यावे. मग ते म्हणत होते असतात इतना चुगने लगा बोल, इतना चुगने लगा. एक डायलॉग हसते चेहरे मतलब ही नहीं. बोल बोल शायरी बोल 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 जे बोल बोल काही ना बोल. तू फ्री टू टॉक. काय बोलणार, शायरी बिरी येते पण काय बोलत नाही. जिग्नेश भोकरे कधी पण ब्लॉग चालू केलं चूप असतो. आणि असं एवढा बोलतो, त्याचं तोंड आहे का डॅश. बरोबर की नाही रे? बरोबर आहे की नाही जय? हे आरसू ते काही बोलू नाही म्हणजे गप गप गप. तर गाईज हा बघा, हा टाकले सॉरी आयुष हे बघा नवीन जोडपा कॉलेजमध्ये तयार झालेला आहे. शांतनू हर्ष साहर्ष हॅशटॅग साहर्ष. काय दिसलंय तुला? हा का? कॅरम किंग आहे शांतनू. वाकून बिकून एम बीम घेतो बघा. पीस इसको खेलना ही नहीं आता. इसको मत कुछ इम्पोर्टन्स मत दो इसको ज्यादा. हा बघा याला खेळून नाही देत. टकल्या. टेबल टेनिस चालू आहे गाईज. टेबल टेनिस बघ हारला दिसतोय. चल हे कर. पाण्यावर गर्दी. हो डिप्स शांतनू इन डिप्स फॉर्म. पाण्यावर गर्दी आणायला तर पाण्यावर गर्दी. पटावट झालं ना कवरा टाइमपास टाकल्या आबिडी करके देतो. तर गाईज आता आम्ही आलोय आमच्या बस स्टॉपवर. टेबल टेनिस खेळून आम्हाला टेबल टेनिस आम्ही कसे खेळलो तुम्ही आम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये. आता आम्ही चाललो घरी प्लेनने. आजच्या दिवसाचा एक सुविचार सांगतो. सुविचार नाही सॉरी, खोटा बोलणारा माणूस दाखवतो तुम्हाला. बघा शाकाल याची प्राजक्ता पळून गेलेली आहे मुलगी, म्हणून तो एकदम विसरलेला आहे आणि एकदम खोटा बोलत आहे खूप. अरे 100 प्लेट घेतलेला आहे तर बोलते आता बोलते एक तर तुला तरी मरताव, एक तर मला तरी मार बोलते. असा माणूस आहे हा. 100 प्लेट दिला. खोटा बोलून झाला ना आता. मी बोललोच नाही खोटा. बांकर जाम कंटेंट भेटला बांकर. मी बोललोच नाही खोटा. हे बघ 100 प्लेट घेतले. A few moments later. तर गाईज आता आम्ही चाललोय जिमला. आज आम्ही तिघेच आहे कारण बंटी आमचा रुसलाय. कारण की बंटीला सोमने 2 फोन लगातार गेले. बंटी डायरेक्ट रुसला बंटी रुसला आणि बंटी भाई असं नको करू पाखरा आजाद के. अरे तू असं नको करू, राग नको मानू. आजचा दिवस ॲडजस्ट करून घे. भूलचूक माफ आणि काय बोलतात त्याला
परत तुझ्याबरोबर आम्ही असं नाही करतो, टेन्शन नको घेऊ. आपण सकाळी जाऊ जिमला 7 वाजता उठून जाऊ. ते उठू का नाही माहित नाही आपल्याला, पण उद्या जाऊ सकाळी. चला आता जिमला जातो आम्ही. गाइस तो आज का वर्कआउट सेशन हमारा खत्म हो गया है. तो आज हमने मारा बैक और बाइसेप. हम जा रहे घर. चला आता आम्ही चाललो घरी. नाईस. सोम, आजचा सेशन कसा होता? भारी होता. आधी भाई एक नंबर. उद्या नको डायलॉग कापणार नाही. हा, आधी भाई एक नंबर, उद्या नको येऊ. आधी भाई एक नंबर. सुट्टी उद्या परवा, आता 1 महिना सुट्टी मी. आता आज 7 दिवसाची जिम केली आम्ही. आता मी 7 दिवसाची जिम केले. आता आम्ही डायरेक्ट गणपती नंतर उगवू. गणपती जेव्हा विसर्जन होतील तेव्हा आम्ही उगवू. 21 दिवसाची. मग महिन्यानंतर भेटू. तर आता मी जिमवरून येऊन आंघोळ केलेली आहे. आता करतो जेवण. जेवण काय बनवले बघूया. ओ नाईस. बटाट्याची भाजी. याच्यान ग ती जाऊन दे. कारल्याची भाजी कोण खात नाही. बटाट्याची भाजी, चपाती. कारल्याची भाजी आपल्याला पटत नाही, कडू कडू. चला आता जेवूया. गाईज मस्त आम्ही आता असंच चालत गेलतो सुरई फाट्यावर. टाईमपास रात्री जेवून बिवून. तर बघूया. असा पतवा झाला उचलला. गेलो पतवाच्या घरी. पतवाला डायरेक्ट उचलला. बरं चल जाऊ असाच टाईमपास चालत. मज्जा येईल. थोडा वजन दिला. पचन होईल. पतवाला ब्लॉग चालू केलं. पतवा नुसतं हसते ना. आवरा जसा आवरा बोलते ना, पोपटलालची छत्री जेवण आले तो कवरा फास्ट चालत दिला. आजकाल गाड्या पक्क्या फास्ट चालतात ना. एकदम सुसाट जातात. सब भीती वाटते ना चालायला बी रातचे. तर गाईज आम्ही अचानक भयानक डोंबिवली ब्रिजवर आलो आहे. आणि डोंबिवली ब्रिजवर आल्यानंतर पतवादा करून स्पेशल पार्टी भेटलेली आहे. आईस्क्रीम पार्टी. ये आईस्क्रीम घेत आहे आपल्याला खास. काय रे हो. बघूया आता. पार्सल घेतोय. पार्सल तिथे बसून खाऊ मस्त. फुल रेडी होत आहे आपला फालुदा. चिन्नाबाई दर्गा वेन प्रोपेट बिल. चिन्नाबाई दर्गा. चिन्नाबाई ये पैसा करते बोलते. हे बघा मस्त नदीच्या किनारी ब्रिजवर आम्ही आईस्क्रीम खात आहे. कारण की अचानक भयानक आमचा प्लॅन झालेला आहे. गे रे पटापट खोल आपला आईस्क्रीम आणि सीप घे सीप. या गाईज तुम्ही पण खायला मस्त. आता आम्ही खातो आणि निघतो घरी. आदित्य पाटील भेटलेले आहे आपल्याला ब्रिजवर. जात होता ओलाने. आणि मामा पण आहे. नितेश मामा. ओला घेऊन आले. डोंबोलीला गेल तर फिरायला. स्टेशनवर गेलते. हो पतो अजून फालुदा खाते. हा फिरायला. अरे आम्ही पहिले गेलतो चालायला. मग आम्ही त्यांच्या इकडे गेलो. ते आपण फालुदा खावायला जाऊ. बरं. हॅलो. हा कोण बोलता तुम्ही? हा ते ज्यांचा ब्रिजवर फोन पडला आहे. नाही माहिती. आम्ही इथे ते बिल्डिंग आहे ना त्या डीमार्टच्या बाजूला तिथेच राहतो. तिथं अशी बिल्डिंग आहेत बघा ना. ब्रिज संपल्यानंतर तिथं राहतो. पिंपला. मला ते गाव माहीत नाही. अलग लागे. अचानक आता आमचा ठरलेला आहे की आता आपण पिंपलासला जाऊ आदित्यला घेऊन घरी. कारण की आदित्य घरी येणार आहे. हा बघा. हा गेलता रात्रीच मस्त मामाकडे. दिदीला सोडायला गेलता. आता याला आम्ही घरी घेऊन जाऊ. चला जाऊया पिंपलासला. ये हा बघा भाऊ चालत चाललाय. भाऊ तुम्ही कुठले?
आता सुनसान रस्ता चालू आहे. कुठला रस्ता कुठली वलन कुठला हा संसार. तुला कसा वाटतो? आणि छान वाटते की रात्री फिरायला भेटते. दादा किती मी सांगू तुला, आता आनंद झालाय मला. आता एवढा आनंद झालाय की मस्त मी 2 बाजरीची भाकर आणि वाटाण्याची भाजी घेऊन पतोदा घरी गेल्यावर खाणार आहे. हे आहे बरोबर का नाही? बरोबर बरोबर. कारण चिकन मटन तो खाऊ शकत नाही. प्युअर व्हेजिटेरियन. प्युअर व्हेजिटेरियन गाय इन हाऊस बेबी. दूधवाला काका रातचे दूध देवा दिलता. फुटबॉलसाठी भरपूर येतात. फुटबॉल खेळता ना. हा फुटबॉलचा ग्राउंड केले जाते. हा बघा इथं ग्राउंड आहे तो. रंगतात. रंगतात खेळ मांडला. जवळजवळ 50-60 पब्लिक येतं खेळायला. अभिजी बघायला वेगळी. ऑडियन्स. हा ग्राउंड आहे इथे फुटबॉल खेळतात. जय हनुमान ग्राउंड सारंगाव. जय हनुमान ग्राउंड. जय हनुमान ग्राउंड सारंगाव. ओ डेंजरस कॉमेंट्री चालू आहे इथे मामाची. पहिल्यांदा बोलतोय ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा. नाही काही नाही, काहीच चुकत नाही. बरोबर आहे सर्व. अरे त्या ढाब्याकडे कधी जायचा गणपती झाल्यानंतर? कुठल्या आराध्य ढाबा नाही तर कनिष्ठ ढाबा. सध्या कोकण बोलतो तरी सध्या श्रावण चालू आहे. जायचं आहेच आपला 4था हिरवा चौथा हिरवा मानकुली. जवळ वेळे गावात जास्तीत जास्त गौरी असतात. हा गणपती कमी असतात. आपल्या पिंपळनेर गावात भरपूर गणपती. जवळजवळ घराच गणपती. अरे घरात जवळजवळ एक गणपती. आणि असा पण नाही भाऊ पण गणपती झाल्यात. 2 भाऊ आहेत त्यांचे दोन्हीकडे 2 गणपती पाहिजे नसताना एकदम थांबथूम होता. इथून कोणी जात नव्हता येत नव्हता. या टायमात रात्री 10च्या 8 साडेआठच्या नंतर इथून जात नव्हता येत नव्हता. याला बोलतात सांडवा. वेलेगाव आणि पिंपळनेर गाव यांच्या मधील रस्ता आहे हो. त्या गावात जायला पिंपळनेर गावाला जायला ना त्यावेळी वेलेकर येत नव्हते आणि वेलेला जायला पिंपळनेरवाले जात नव्हते. 2007 साली एकदम थांबून कधी जात नव्हते. याला सांडवा नाव कशा प्रकारे पडला? आता ते कसं आपण खेळायला जायचो हा आणि पूर्वीपासून तो नाव पडले ते आम्हाला पण माहित नाही. ओके. इतिहास काय आहे ते. हा. तर आता आपण मामाच्या इथे पोहोचलेलो आहे. भोई गायकवाड आपल्याला भेटलेला आहे. भोई भोई तुला कसा वाटतो? मला इथे पिझ्झा पार्टी. फालुद्याच्या नंतर पिझ्झा पार्टी झालंय. नाही ना गणपती बसेल तेव्हा दाखवू ना. भोई पिझ्झा खा नाही खाला तुम्ही. यांना बोल ना लाईक शेअर सबस्क्राईब बोल. आता आम्ही पिंपलासवरून निघून आता आम्ही चाललेलो आहे घरी. हा बघा आदित्य मी रेनकोट घातलेला आहे कारण की आमच्यावर छत्री आहे. प्रोटेक्शन पाहिजे ना पाऊस आल्यावर. चला आता जातो आम्ही घरी. तर आजच्या या व्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड सी यू.